अंधश्रद्धेविरोधात बुलढाणा तेलगार श्याम मानव यांचा सरकारवर थेट निशाणा. जादूटोणा कायदा कडक राबवा. पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेचं वाढतं सावट आणि भोंदू बुवाबाजी विरोधात बुलढाण्यात जोरदार एल्गार पाहायला मिळाला. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित राज्यव्यापी जनजागरण अभियानात बोलताना संस्थापक श्याम मानव यांनी राज्य सरकारवर थेट टीका करत जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जोरदार मागणी केली. कायदाच अस्तित्वात असताना देखील अशोक खरातसारखे भोंदूबुवा फोफावत आहेत आणि सर्वसामान्य नागरिक विशेषतः महिला शारीरिक, मानसिक, आर्थिक व लैंगिक शोषणाचे बळी ठरत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला. सरकारची या विषयाकडे हेतुपुरस्सर उदासीनता असल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी जनजागरण आणि कठोर अंमलबजावणीद्वारे जनतेला अंधश्रद्धेच्या विख्यातून मुक्त करावं असं आवाहन त्यांनी केलं. बुवा तिथे बाया या अभियानांतर्गत झालेल्या या जाहीर व्याख्यानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उकाड्याच्या परिस्थितीतही महिला पुरुषांनी तब्बल 3 तास कार्यक्रम एकाग्रतेने ऐकला. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. प्रास्ताविकात सुरेश झुरमुरे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा लढा देवधर्माविरोधात नसून त्यांच्या नावावर होणाऱ्या फसवणुकीविरोधात असल्याचं स्पष्ट केलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर मनोहर तुपकर, संचालक संजय खांडवे तर आभार प्रदर्शन प्रमोद टाले यांनी केलं. अभियानाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक 19 कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. बुलढाण्यातून उठलेला हा आवाज आता राज्यभरात पोहोचणार का आणि सरकार यावर काय भूमिका घेणार याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. आरिफ पोपटे, कारंजा, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.